नमस्कार. आपण पाहत आहात जनसेवा न्यूज. मी मुख्य संपादक गणेश एमजेलवाडा. आज दिनांक 19/3/2025 रोजी महाराष्ट्र विधानसभामध्ये लक्षवेधी प्रश्न जे उपस्थित केले त्यांची सविस्तर आपण माहिती पाहत आहोत. जालना शहरालगत असलेल्या शासकीय जमिनीवर झालेल्या अतिक्रमणासंदर्भात उच्च न्यायालय उपलब्ध असलेल्या पाठक समितीच्या अहवालातील वस्तुनिष्ठ माहितीच्या आधारे या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपले मत व्यक्त केले आहे. त्यानंतर नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना देय असलेली नुकसान भरपाई देण्याचा कार्यक्रम राज्य शासनाने 100 दिवसाच्या कृती आराखड्यात समाविष्ट केला आहे. यानुसार शेतकऱ्यांना शेत पिकांच्या नुकसान भरपाईपोटी देय असलेली रक्कम 31 मार्चपर्यंत दिली जाईल असे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे नवीन औद्योगिक वसाहत स्थापन करण्यात येणार आहे. त्यासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. तिथे औद्योगिक गुंतवणूक व उद्योग सुरू करण्यासाठी शासन सकारात्मक असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. त्यानंतर यवतमाळ जिल्ह्यात कॅल्शियम सिरपमध्ये बुरशी आढळून आल्याचे दिसत नाही, तथापि फॉरेन पार्टिकल आढळून आले आहेत. या प्रकरणी अन्न व औषधी प्रशासन विभागाकडून चौकशी करण्यात येत असून अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्यात येईल असे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी. राज्यातील वैद्यकीय शिक्षण विभागाच्या शासकीय रुग्णालयामध्ये औषधाचा तुटवडा किती आहे यांचा तपशील अहवाल तयार करण्यासाठी लोकप्रतिनिधीची समिती गठीत करण्यात येईल. ही समिती 15 दिवसात अहवाल सादर करेल असे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले आहे. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना ही किमान 500 लोकसंख्या असलेल्या ठिकाणी राबविण्यात येते. ही योजना 250 लोकसंख्या असलेल्या ठिकाणीही राबविणे गरजेचे आहे. त्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू असल्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तर तासी वेळी सांगितले आहे. रुग्णालयात तत्वावरील स्वयंसेवी संस्था प्रति कुष्ठरोग दरमहा 6,200 रुपये आणि पुनर्वसन तत्वावरील स्वयंसेवी संस्था दरमहा प्रति कुष्ठरोग रुपये 6,000 इतके अनुदान शासनाकडून वाढविण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभेत प्रश्नोत्तर तासिकेत दिली आहे. बदलापूर जिल्हा ठाणे येथील बारवी धरणासाठी शेतकऱ्याची जमीन संपादित करण्यात आली आहे. या धरणात बुडीत होत असल्याचे अतिरिक्त 61 हेक्टर जमीन संपादित करून बाधित शेतकऱ्यांना तातडीने मोबदला देण्यात येईल असे मंत्री उदय सामंत यांनी प्रश्नोत्तर तासिकेत दिले आहे. राज्यात विविध घरकुल योजनेमधून लाभार्थ्यांना एकसारखे अनुदान देण्याबाबत सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी प्रश्नोत्तर तासिकेत उत्तर दिले आहे. कल्याण येथे आरोपी विशाल गवळीवर विनयभंगाचे व इतर असे एकूण 9 गुन्हे कोळसेवाडी पोलीस स्टेशन येथे दाखल आहेत. या प्रकरणी पोलिसांनी हलगर्जीपणा केला नसल्याने त्याबाबतची चौकशी करण्याची आवश्यकता नाही असे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी म्हटले. राज्यातील वीज निर्मिती सुधारणा आधुनिक तंत्रज्ञान वापर टप्प्याटप्प्याने नवीन प्रकल्प कार्यान्वित होत आहे. तसेच भविष्यात वीज पुरवठा अधिक सक्षम केला जाईल असे ऊर्जा मंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी सांगितले आहे. अशा प्रकारे आजच्या विधानसभा मध्ये तासिकेपूर्वी आणि जे विधानसभेमध्ये उपस्थित झाले होते लक्षवेधी प्रश्न त्यांचे उत्तर देऊन कार्य अशा प्रकारे केले जाईल असे मंत्री महोदयांनी सांगितले आहे. आपण पाहत राहा जनसेवा न्यूज. लाईक करा, सबस्क्राईब करा. जय भीम, वंदे मातरम, जय हिंद. धन्यवाद.